तर नागपूर हिंसाचार प्रकरणात जखमी असलेल्या एकाचा मृत्यू झालाय। जखमी इरफान अन्सारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। नागपूरमधील मेयो रुग्णालयात अन्सारी यांचा मृत्यू झालाय। तर नागपूर राड्या प्रकरणी फडणवीसांनी काय माहिती दिली आपण पाहूया। विहिंपच्या आंदोलनात कुराणची आयात जाळल्याची अफवा पसरली। 104 आरोपींची ओळख पटली आहे, त्यातील 92 जण अटकेत आहेत। आरोपींमध्ये काही जण अल्पवयीन असल्याची माहिती फडणवीसांनी दिली। सोशल मीडियावर चुकीचे पोस्ट अपलोड करून हिंसाचार भडकवला। त्यातील 68 पोस्ट आयडेंटिफाय करून डिलीटही केल्या गेल्या। तोडफोड झालेल्या वाहनांच्या मालकांना नुकसान भरपाई 3 ते 4 दिवसात मिळणार। नुकसानीचा खर्च दंगल करणाऱ्यांकडून वसूल करणार। नुकसान भरपाई दिली नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार। हिंसाचार प्रकरणात बांगलादेशी अँगल आहे की नाही हे तपासलं जाणार। जिथे बुलडोझर चालवायची गरज आहे तिथे चालवणार, कुणालाही सोडणार नाही